आता आपण आज श्लोक 36 पासून बघणार आहोत. 36, 37 आणि 38 मध्ये अर्जुन युद्ध न करण्याचं तिसरं कारण देतो. तर तिसरं कारण आहे की याच्यामुळे आपल्याला पाप लागेल. आपण म्हणतो ना पाप आणि पुण्य. तर अर्जुन इथे एक कारण देतो की जर मी आपल्या स्वजनांची हत्या केली तर मला यामुळे पापकर्म लागतील. तर त्याची आपण ती चर्चा करूया. श्लोक नंबर 36 मध्ये पापमेव आश्रयेत अस्मात् हत्वेतान् आततायिन तस्मान् नारा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् सुबान्धवान् स्वजनमी कथं हत्वा सुखिन स्याम माधव. की जर या लोकांचा आपण यांना जर आपण मारलं तर मला पाप कर्म लागतील असं अर्जुन म्हणतोय. आणि स्वतःच तिथे काय म्हणतो की हे आततायी लोक आहेत. तर आततायी कोणाला म्हणायचं याच्याबद्दल प्रभुपादाने तात्पर्यामध्ये सांगितलंय. पान नंबर 48 मध्ये तुम्ही बघू शकता की आतताईची व्याख्या काय आहे. की जो एखाद्या व्यक्तीला विष देतो, एक मिनिट मी याला बंद करतो. जो एखाद्या व्यक्तीला विष देतो किंवा घराला आग लावणारा, शस्त्राने आघात करणारा, जमीन हिरावणारा, अशा आततायी लोकांचं वर्णन काही शास्त्रामध्ये करण्यात आलेलं आहे. तर ही जी शास्त्र आहेत, तर बघा शास्त्रांचे पण प्रकार असतात. जसं की गणिताचे पुस्तक आहेत, पण गणिताच्या पुस्तकांचे प्रकार असतात. की समजा पहिलीचं गणित, 10वीचं गणित, 12वीचं गणित, ग्रॅज्युएशनचं गणित आणि PhDचं गणित. तर सगळी गणितच आहेत, गणिताचीच पुस्तक आहेत, परंतु त्याच्यामध्ये स्तर आहेत. पहिलीच्या गणिताच्या पुस्तकापेक्षा ग्रॅज्युएशनचं पुस्तक नक्कीच थोडंसं जास्त कठीण असणार. तसे सगळे शास्त्रच आहेत, परंतु शास्त्राचे पण प्रकार करण्यात आलेले आहेत. काही शास्त्रांना नीतिशास्त्र म्हटलं जातं, नीतिशास्त्र आणि समाजशास्त्र, की नैतिक मूल्यांनी व्यक्तीने कसं जीवन जगावं. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा दुसरे वरचे जे शास्त्र आहेत त्यांना धर्मशास्त्र म्हटलं जातं, धार्मिक वागणुकीसाठी. धर्मशास्त्रापेक्षा थोडच्या वरच्या स्तरावरची जी शास्त्र आहेत त्यांना ज्ञानशास्त्र म्हटलं जातं. ज्ञानशास्त्र आत्म्याबद्दलचं ज्ञान देते. आणि वैष्णवांच्या अंडरस्टँडिंग नुसार सर्वात वरचे जे शास्त्र आहे ते म्हणजे भक्तिशास्त्र. त्याच्यामुळे संस्कृत भाषेत लिहिले म्हणून सगळे पुस्तक एकसारखे आहेत असं नाहीये. आता समजा गणित तरी सगळ्या गणितामध्ये 1-2च असणार आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की सगळे गणिताचे पुस्तक सारखेच आहेत. तसे शास्त्रामध्ये पण क्रम लावण्यात आलेला आहे की नीतिशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, ज्ञानशास्त्र आणि भक्तिशास्त्र. तर हे जे आततायी लोकांची जी व्याख्या दिली, कधी कधी बातम्यामध्ये पण येतं हा आततायी आहे. तर आततायी कोणाला म्हणायचं याची व्याख्या नीतिशास्त्र किंवा अर्थशास्त्रामध्ये दिली आहे. तर तुमच्याकडे जर गीता सुबोधिनी असेल तर मला वाटतं त्या प्रभूजींनी त्या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे. कदाचित हे मनुस्मृतीमधून त्यांनी घेतलंय आतताईची व्याख्या. हा मनुस्मृतीमध्ये 8व्या स्कंदात 350 नंबरचा श्लोक आहे. तिथे आततायी व्यक्तीची व्याख्या दिली आहे. तर अर्जुन काय म्हणतो की ठीक आहे की भगवंता तुम्ही म्हणताय की आततायी लोक आहेत यांना मारलं पाहिजे, परंतु ही व्याख्या नीतिशास्त्रानुसार आहे की अशा लोकांना मारावं. परंतु नीतिशास्त्रापेक्षा श्रेष्ठ शास्त्र आहे धर्मशास्त्र. धर्मशास्त्र म्हणते की मा हिंसात सर्व भूतानी, की हिंसा करू नये. तर इथे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की अर्जुन हा एक कोणी काही साधारण व्यक्ती नाही, अर्जुनाला पण शास्त्राचं खूप ज्ञान होतं. तर अशा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये पण अर्जुन शास्त्रामधून संदर्भ सांगतोय की जरी आततायी लोकांना मारलं पाहिजे असं विधान आहे, परंतु हे विधान असणाऱ्या शास्त्रांपेक्षा कुठल्याही प्रकारची हिंसा करू नये असे सांगणारे शास्त्र अधिक श्रेष्ठ आहेत, असं अर्जुन भगवंतांना इथे सांगतोय. आणि काय म्हणतो की कृष्णा धार्तराष्ट्रांस बांधवान स्वजनमी कथम हत्वा सुखीन श्याम माधव, की आपल्या जवळच्या नातेवाईकांना मारून कधी कोणी सुखी होतं का. आणि इथे तो भगवंतांसाठी माधव हा शब्द वापरतो. तर माधव या शब्दाचा अर्थ होतो लक्ष्मीचा पती. लक्ष्मी देवीच्या पतीला माधव असं म्हटलं जातं. तर अर्जुनाला असं म्हणायचं की लक्ष्मी ही तर भाग्याची देवता आहे, तर जिथे लक्ष्मी आहे तिथं भाग्याचा उदय झाला पाहिजे. परंतु कृष्णा तू तर मला अशा गोष्टीकडे घेऊन चाललाय तिथं माझं दुर्भाग्य होईल. तर हा एका पद्धतीने विरुद्ध अर्थी शब्दाने अर्जुन कृष्णाला इथे बोलत आहे. परंतु प्रभुपाद तात्पर्यामध्ये पण सांगतात
की अर्जुनाला हे समजत नाही की जिथे लक्ष्मीचा पती आहे तिथे दुर्भाग्य कसं काय असू शकेल. हे असं म्हणण्यासारखं आहे की सूर्य आहे पण अंधार आहे. आता समजा सूर्य असताना अंधार असू शकत नाही, कारण सूर्याची ती एक प्रॉपर्टीच आहे किंवा एक लक्षण आहे की प्रकाश देणे. तसं भगवंत हे लक्ष्मीचे पती असल्यामुळे भगवंत जे काही कार्य करायला सांगतील त्या कार्यामध्ये कधीच दुर्भाग्य येऊ शकत नाही. परंतु अर्जुन इथे गोंधळ असल्यामुळे ते म्हणतो की कथम सुखीन श्याम माधव, हे माधव तुझं नाव माधव आहे आणि तुझ्या नावानुसार मला तर भाग्य मिळायला पाहिजे, परंतु असं कार्य करायला होतो की ज्यामुळे दुर्भाग्य होईल. तर इथे अर्जुनाची ही चूक होते. इथं लक्षात ठेवण्याचे मुद्दे हे आहेत की शास्त्रामध्ये पण क्रम आहे. नीतिशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, नंतर धर्मशास्त्र, नंतर ज्ञानशास्त्र आणि नंतर भक्तिशास्त्र, असे शास्त्रांचे पण क्रम आहेत. तर अर्जुन काय म्हणतोय की जरी आताताई ही व्याख्या नीतिशास्त्रानुसार आहे, परंतु त्याच्यापेक्षा श्रेष्ठ धर्मशास्त्र आहेत. की धर्मशास्त्र सांगते की हिंसा करू नये. तर याचं खंडन पुढच्या अध्यायामध्ये भगवंत करतील की तू बोलताना तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय, परंतु तू एवढा हुशार नाही आहेस, अशी भगवंत अर्जुनाला बोलतील. तर इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की अर्जुन पण कसा शास्त्रामधून भगवंतांना संदर्भासहित बोलत आहे. बऱ्याचदा आपल्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण कधी संकटामध्ये येतो किंवा आपलं कुणाशी भांडण होतं किंवा खूप काही मोठं संकट आहे, समजा शारीरिक संकट आहे किंवा आर्थिक संकट आहे, तर त्यावेळेस आपण काहीतरी चुकीचं बरबळतो, रागामध्ये कोणाला जे नाही बोलायला पाहिजे ते बोलून जातो. परंतु तिथे आपल्याला आणि आपल्या सामान्य व्यक्तीमध्ये आणि अर्जुनामध्ये काय फरक आहे ते आपण बघू शकतो की त्या कठीण प्रसंगी पण तो शास्त्रातून बोलतोय, म्हणजे तो व्यक्ती खरंच महान असला पाहिजे. तर आता आपण एवढे गीतेचा अभ्यास करतो, भागवतांचा अभ्यास करतो, परंतु जेव्हा आपापसामध्ये आपला कधी जर भांडण झालं तर लगेच आपण आरेतुरेवरती येऊन जातो. याचा अर्थ काय की ते शास्त्र आपण केवळ बुद्धीने ऐकले परंतु अंतःकरणामध्ये उतरलं नाही. जेव्हा शास्त्र अंतःकरणामध्ये उतरेल तेव्हा व्यक्ती शास्त्रानुसार बोलेल. याला कधी कधी लोक शास्त्र चक्षु म्हणतात. शास्त्र चक्षु म्हणजे डोळे, हे सगळं काही शास्त्राच्या संदर्भानुसार बघणे. तर ही खूप प्रगत व्यक्तीचं लक्षण आहे की अशा कठीण प्रसंगी सुद्धा मनाला संयम ठेवून शास्त्रानुसार बोलणे. हेच आपण वसुदेव आणि देवकीच्या विवाहाच्या प्रसंगी पण बघतो. जेव्हा कंस देवकीला मारण्यासाठी तलवार बाहेर काढतो आणि तिचं मस्तक कापणारच होता, त्यावेळेस जर तुम्ही वसुदेवांनी कशा पद्धतीने कंसाला समजावून सांगितलं हे जर वाचलं तर तेव्हा आपल्याला वसुदेव किती महान होते हे कळेल, की किती वेगवेगळ्या पद्धतीने वसुदेव त्याला सामदंड, भेद, शास्त्र, नीतिमत्ता या सगळ्या गोष्टीने कंसाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की तू जे करत आहेस ते योग्य नाहीये. तर माझा सांगण्याचा प्रयत्न काय आहे की जे महान व्यक्ती असतात ते अशा कठीण प्रसंगी पण शास्त्राच्या शिकवणुकीपासून दूर जात नाही, तर ते नेहमी त्याच्या आधारावरतीच बोलतात.